जिंकण्याची जबाबदारी होती, त्यामुळे केंद्राला थोडं delay पण झालं. त्या काहीतरी जायचंय ना वरती, म्हणजे वरती म्हणजे मी सभागृहाची माफी मागतो, पुढच्या वेळेस होणार नाही या ठिकाणी. सभापती महोदय, मोठं निवेदन आहे मला वाटतं. महाराष्ट्र विधान उद्देश वाचून परिषद टेबल करा. नियम नाही, टेबल नाही महत्वाचं आहे त्यांचं. नाही नाही, उद्देश वाचा त्याचा. त्यांनी एवढी मेहनत केली आहे अनिल परब साहेबांनी, आणि राज्याच्या हितात आहे, खूप मेहनत केली त्यांनी. 3 पानाचं आहे, खूपच मोठं आणि आहे. ते शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे. पानं 3 आहे. नाही, 1.5 पान आहे, 1.5 पान आहे. नाही नाही, 3 पानं आहेत. नाही नाही, फार महत्वाचं आहे. आणि हे अनिल परब साहेबांना जबाबदारी पुढे फॉलो करणे. म्हणून आपण टेबल करा, फक्त नाही उद्देश सांगा. एक दोन महत्वाचं आहे. नाही नाही, या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत कलम 155 चा गैरवापर करून बेकायदेशीर आदेश पारित केले. या ठिकाणची लक्षवेधी सूचना होती सभापती महोदय 660 क्रमांकाची, त्या संदर्भात निवेदन आहे. सभापती महोदय, पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 155, 182, 220 आणि 257 मधील तरतुदीचा जो गैरवापर केला आहे, त्या गैरवापराबद्दल या ठिकाणी आपण ज्या या ठिकाणी केसेस तपासल्या हे माहिती आहे सर्व आपल्याला. फक्त याच्यामध्ये एक आहे की बेकायदेशीर आदेशाचं जे पुनर्निरीक्षण करायचं आहे, याच्यामध्ये काय होईल अनिल परब साहेब, या लक्षवेधीने कमीत कमी माझा अंदाज आहे की पुण्यामध्ये जवळपास आपण सांगितलं की 38,027 प्रकरणं आम्ही तपासले. सरकारने ही बाब आहे ना या ठिकाणी स्वतः टेकओव्हर केली होती, कुणाची तक्रार नव्हती. पण आमच्या लक्षात आलं की अशी गडबड चालू आहे, आणि अशी गडबड चालू आहे आम्हाला जेव्हा माहिती पडलं तेव्हा सरकारने सुमोटो याचा पुढाकार घेतला होता, आणि म्हणून ती लक्षात आली होती. आपण त्याला पुढे नेला, आपलं धन्यवाद. पण यामध्ये चांगलं काय आहे की 38,000 प्रकरणं तर पुणे विभागाची आहे. आता नाशिक विभागात किती आहे, संभाजीनगरमध्ये किती आहे, नागपूरमध्ये किती आहे, आणि कोकणामध्ये 70 सारखंच आहे, 155 आणि 70 कोकण प्रदेशामध्ये. या दोन्हीमध्ये आपण काय करतो आहे की आता जशी आपण पुण्यामध्ये चौकशी केली तशी पूर्ण महाराष्ट्राची आता चौकशी याची सुरू केलेली आहे. आणि पुढच्या 3 महिन्यात जसं विभागीय आयुक्त पुणेने चौकशी केली, विभागीय आयुक्त नाशिकने पुण्याची केली, आपण तिकडले विभागीय आयुक्त तिकडे आणले, क्रॉस केले, तसं महाराष्ट्रामध्ये आपण सर्व याच्या 155च्या आणि इतर कलमाच्या तरतुदीचा त्या ठिकाणी भंग केला आणि चुकीचं केला आहे. तर या ठिकाणी पुढच्या 6 महिन्यामध्ये राज्यातले सर्व प्रकरणं हे शोधायचे आणि जसं तसं करून द्यायचं, लोकांचं पुनर्निरीक्षण करायचं. आणि पुनर्निरीक्षण करण्याकरता जर तहसीलदारने चूक केली आहे ती प्रांताला, एचडीओला ते अधिकार आहेत, एचडीओकडनं ह्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याकरता राज्यस्तरीय एक मोहीम या ठिकाणी करण्याचा शासनाने निर्णय घेतला, त्या लक्षवेधीमुळे झाला आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक मोठं काम या ठिकाणी होईल. जमिनी लोकांच्या परत मिळतील, लोकांचे हक्क डावले गेले ते त्यांना वापस मिळतील, आणि एक राज्याचं एक मोठं हिताचं काम या ठिकाणी होईल. दुसरं, राज्यातील इतर विभागाची तपासणीबद्दल मी सांगितलं आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये तोही अहवाल मी सभागृहात ठेवणार आहे. किती प्रकरणं आढळले, काय कुठं आढळलं, सर्व ठेवणार आहे. आणि त्यामुळं 6 महिन्यामध्ये राज्य आम्ही पूर्ण तपासू. दुसरं, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात दुरुस्ती, कलम 155चा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यामध्ये उचित फेरबदल करणे आवश्यक आहे. ती आता पुढच्या अधिवेशनामध्ये येतो आम्ही, आणि 155 मध्ये गडबड ज्या सुरू आहे त्या पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याकरता आम्ही सभागृहामध्ये पुन्हा येऊ. तिसरं, पुणे जिल्ह्यातील दोषी अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई. यामध्ये असं आहे की ज्या 424 अनियमितता या ठिकाणी आढळलेल्या आहे त्यामध्ये अतिगंभीर, ब गंभीर, क किरकोळ अशा 3 प्रकरणाची वर्गवारी केली आहे. आणि यामध्ये अतिगंभीर वर्गवारी 13 प्रकरणं आहे, ब गंभीरमध्ये 247 प्रकरणं आहे, आणि क किरकोळ वर्गवारीमध्ये 164. असे 424 प्रकरणामध्ये बेकायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब करून आदेश पारित करण्यात आल्याचे दिसून आलेले आहेत. ज्यांनी अतिगंभीर अनियमितता प्रकरणामध्ये त्यांच्याबरोबर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 3 वर्गवारीत 30 पेक्षा जास्त प्रकरणात अनियमितता केली, एकाने 30 प्रकरणात अनियमितता केली, अनावधानाने झाली असते ती 1 झाली असती, 2 झाल्या असत्या, पण एकाने काही तर लोकांनी 30 प्रकरणात केली आहे काही अधिकाऱ्यांनी. त्यामुळं अशा अधिकाऱ्यावर या ठिकाणी जे अनियमिततेला जबाबदार पकडून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1989 मधील नियम 8 नुसार व क किरकोळ प्रकरणी नियम 10 नुसार त्याची विभागीय चौकशी आपल्याला करायची आहे. पण यामध्ये खऱ्या अर्थाने
एक आता जी शिफारशी केल्या आहे की कुठल्या मध्ये काय कारवाई करायची, फौजदारी आणि त्या ठिकाणी निलंबन किंवा पुढच्या 3 महिन्यात विभागीय चौकशी करून त्यांना त्या अधिकाऱ्यांना पुढची शास्ती करणे वगैरे, यामध्ये आपण फक्त आता एवढंच म्हणतो आहे की जे अधिकारी सापडलेले आहेत यांना चौकशीमध्ये आले आहेत, पण त्यांना 10 दिवसाची नोटीस द्यावी लागते किंवा 15 दिवसाची जी तरतुदी नोटीस द्यावी लागतं, त्यांचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळं एक 15 दिवसाची नोटीस आम्ही यांना देणार आहे आणि 15 दिवसाच्या नोटीसचे उत्तर आल्यानंतर आणि त्यानंतर मात्र मग अतिगंभीरना या ठिकाणी काही ठिकाणी गुन्हे दाखल करणे, गंभीरला त्या ठिकाणी निलंबित करणे आणि पुढची विभागीय चौकशी करणे, आणि तिसरं म्हणजे फौजदारी करताना मात्र विधी व न्याय विभागाचं मत घ्यावं लागेल, कारण फौजदारी करायची आहे आणि या ठिकाणी त्यांचं मत घेऊन करायची, म्हणजे त्यांना नोटीस देऊन त्यांचं मत ऐकून घ्यायचं आणि मग त्या ठिकाणी विधी व न्याय विभागाचं त्या ठिकाणी मत घ्यायचं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की अ, ब, क ही जी कॅटेगरी आम्ही तयार केली आहे, या तीनही कॅटेगरीच्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी नियमाप्रमाणे जी जी चौकशी आणि जी त्या ठिकाणी कारवाई आहे ती संपूर्ण कारवाई पुढच्या 15 दिवसांनी, म्हणजे आज नोटीस दिल्यानंतर 15 दिवसात खुलासा घेतल्यानंतर ज्यांना फौजदारी करायची आहे त्यांना विधी व न्यायाकडून आणि ज्यांना डायरेक्ट निलंबित करून विभागीय चौकशी करायची आहे, काहींना तर विभागाच्या बाहेर काढावं लागणार आहे, पुणे विभागाच्या बाहेर बदल्या करावं लागणार, इतकी गंभीर आहे काही लोक. त्यामुळे ही सर्व कारवाई पुढच्या 15 दिवसानंतर आपल्याला ह्या कारवाईला आम्ही समोर जाऊ. दृष्टिकोनातना प्रचंड मोठा जे मंत्री महोदयांनीच या सभागृहात सांगितलं की महसूल विभागातला आतापर्यंतचा इतिहासातला महाघोटाळा, असं त्याचं टायटल दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलं. आणि मंत्री महोदयांचा उद्देश खूप चांगला आहे की ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी समजू शकतो, नॅचरल जस्टिस, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे सगळं फॉलो झालं पाहिजे, परंतु अतिगंभीर जे लोक आहेत, जी 13 प्रकरणं आहेत आणि दुसरे गंभीर, तुम्हाला त्यांचा शोकॉज देताना शोकॉज विथ सस्पेन्शन तुम्ही देऊ शकता, असं काही कायदा नाही आहे. शोकॉज विथ सस्पेन्शन होतं, सस्पेंड करून तुम्हाला शोकॉजमध्येच तुम्हाला सस्पेंड करता येतं, हे तुमच्या नियमामध्ये आहे. तुम्ही आत्ता त्यांना 15 दिवसाची नोटीस दिली, 15 दिवसात ते कोर्टात जाणार, त्यांच्या युनियन सगळ्या भानगडी करणार. त्याच्यामुळे तुमचा उद्देश जो आहे शिक्षा करायचा, तुम्ही जर शिक्षेच्या बाबतीत थोडी जरी ढिलाई दाखवली तर हे लोक सगळे पुन्हा डोकं वर काढणार. म्हणून माझी आपल्याकडे अतिशय स्पष्ट मागणी आहे की याच्यातले अतिगंभीर विभागातले लोक आहेत, जे तुम्ही म्हणताय की त्यांना बाहेर पाठवायला लागणार आहेत, तुमचा अधिकार आहे ट्रान्सफर, अशा गंभीर प्रकरणात ट्रान्सफर करणं तुमचा अधिकार आहे. आपण त्यांना पाठवा बाहेर, विथ सस्पेन्शन बाहेर पाठवा, सस्पेंड करून टाका त्यांना आणि त्यांची चौकशी करा आणि त्यांच्याकडे सस्पेंड करतानाच एक्सप्लेनेशन मागा तुम्ही त्यांच्याकडे, कारण तुम्हाला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, नॅचरल जस्टिस, कारण मला माहिती नाही तर मॅटमध्ये त्यांना स्टे मिळणार, पण तो मिळू नये म्हणून, पण किमान शासनाची दहशत किंवा शासनाचा दरारा दाखवण्यासाठी आज आपण मान्य केलेल्या या गोष्टीवरती का कारवाई करू नये आणि मंत्री महोदयांनी ती करावी अशी माझी मंत्री महोदयांकडनं अपेक्षा आहे. सक्तीच्या रजेवर पाठवा त्यांना, अगदीच काहीच नसेल जमत तर, पण त्यांच्यावरती शिक्षा आज काहीतरी सभागृहात दिसली पाहिजे ना, कारण एवढा मोठा घोटाळा जेव्हा उघडकीस येतो आणि त्याच्यावरती शासन काय कारवाई या सभागृहात करत नाही, असं होता कामा नये. मंत्री महोदय निवेदनावरील प्रश्नाला उत्तर नाही, ठीक आहे, तरी त्यांची भावना बरोबर आहे की ज्यांनी अतिगंभीर केला आहे त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवू. आजपासून 13 प्रकरणं आहे, 13 प्रकरणात जे अधिकारी कर्मचारी यांना सक्तीच्या रजेत आजपासून पाठवून 15 दिवसात त्यांचा खुलासा घेऊ आणि मग जी अतिगंभीर कारवाई प्रस्तावित केली आहे, विभागीय आयुक्त नाशिक यांनी अतिगंभीर प्रकरणात काय करावं ती कारवाई मात्र यांच्यावर करू. फक्त 15 दिवसाची नोटीस त्यांना देऊ, आजपासून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय होईल. त्यामुळं फक्त नैसर्गिक न्याय द्यायचा आहे, निर्णय नैसर्गिक न्याय देऊ. हां, पण आपली मागणी योग्य आहे. आता मी 13 प्रकरणातले अधिकारी कर्मचारी आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येतील. घोषणा करत आहे, आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचनांची निवेदनं, औचित्याचे मुद्दे, 101 अन्वये विशेष उल्लेख हे मी सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे घोषित करीत आहे. निवेदन उईके.